राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लूक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा करून यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी श्री शाहू विजयी गंगावेस तालमीला भेट दिली। तसेच येथील मल्ल्याची व वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करून वस्ताद व मल्ल्याशी संवाद साधला। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वासदादा हरुगले, हिंद केसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील चुयेकर, AY पाटील, बाबासाहेब पाटील अर्सुलेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राज्याश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या, यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत। हीच परंपरा कायम राखण्यासाठी तालीममध्ये वस्ताद व मल्ल्यांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या तालीम बनवणे आवश्यक आहे। यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमीचा अभ्यास करून त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल। यासाठी विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवून घ्यावेत। यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालमीचा विकास करू, असे त्यांनी सांगितले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।